हॅलो स्टुडंट्स, आपण ट्रिग्नॉमेट्री फर्स्ट चॅप्टर करतोय. करेक्ट. अगोदरचा व्हिडिओ तुम्ही पाहिलाच असेल. आता नेक्स्ट पॉइंट आहे सायन्स ऑफ ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन्स. सायन्स ऑफ ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन्स. सायन्स मीन्स दिलेलं फंक्शन त्या क्वाड्रंटमध्ये पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे ते सायन्स. म्हणजे साइन 70 डिग्री हा पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे ते सांगणं म्हणजे सायन्स ऑफ ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन्स. आपल्याला हे सांगता आलं पाहिजे. तर त्यासाठी बघा आपण एक युनिट सर्कल घेतोय. युनिट सर्कल म्हणजे त्याची रेडियस काय 1 युनिट आहे. म्हणजे रेडियस इथून इथपर्यंत किती आहे 1 युनिट आहे. बघा मी काय म्हणते, एक सर्कल घेतोय आपण ज्याची रेडियस 1 युनिट आहे. आणखी काय बघा, आपल्याला नेहमीच्या मेथडनं पण हा टर्मिनल रे आहे, हा इनिशियल रे आहे. आपल्याला अगोदर आपण बघितले, डिफाइन केले साइन थिटा कसा लिहितो आपण. साइन थिटा y अपॉन r. करेक्ट. आणि कॉस थिटा कसा लिहितो x अपॉन r. पण इथं काय झाले बघा, r आपण काय घेतलंय 1 घेतलंय, रेडियस काय घेतले 1 घेतले, त्यामुळे साइन थिटा फक्त y येणार आहे आणि कॉस थिटा म्हणजे x येणार आहे. लक्षात घ्या, साइन थिटा म्हणजे y, कॉस थिटा म्हणजे x येणार आहे. आता आपण प्रत्येक वेळेला इथे राईट अँगल काढणार नाहीये, फक्त हा थिटाच कन्सिडर घेतोय. कारण का आपल्याला फक्त साइन्स दाखवायचे. ठीक आहे. आता हे युनिट सर्कल झालं. हा पी या पॉइंट कसा आहे, हा सर्कल वरती पण आहे आणि या टर्मिनल रे वरती पण आहे. आणि हे अंतर काय असणार आहे, इथून इथं जर आपण परपेंडिक्युलर ड्रॉ केला तर हा x येतो आणि हा y येतो, हे तुम्हाला माहित आहे. आता आपण क्वाड्रंट फिक्स करतोय. आता तुम्हाला माहिती आहे आपल्याकडे 4 क्वाड्रंट आहेत. फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंट आणि फोर्थ क्वाड्रंट. फर्स्ट क्वाड्रंट कुठून कुठे असतो, 0 इज लेस दॅन थीटा लेस दॅन पाय बाय 2. 0 इज लेस दॅन थीटा लेस दॅन पाय बाय 2. म्हणजे 0 टू पाय मध्ये काय येतो, फर्स्ट क्वाड्रंट येतो. 0 टू पाय मध्ये येतो. करेक्ट. सेकंड क्वाड्रंट कुठे येतो, 0 टू पाय बाय 2. सेकंड क्वाड्रंट कुठून येतो, पाय बाय 2 टू पाय, पाय बाय 2 टू पाय. म्हणजे आपला थीटा कसा असेल, पाय बाय 2 लेस दॅन थीटा लेस दॅन पाय. म्हणजे इथून इथपर्यंत सेकंड क्वाड्रंट येणार आहे. बघा हा काय येणार आहे, आपला सेकंड क्वाड्रंट येणार आहे. आणि थर्ड क्वाड्रंट कुठून कुठे येतो, पाय बाय 2. बघा इथून सॉरी पाय 2, आपल्या इथं पाय बाय 2 असणार आहे, इथं 0 असणार आहे, इथं पाय असेल, इथं 3 पाय बाय 2 असेल. बरोबर. फर्स्ट क्वाड्रंट झाला 0 टू पाय बाय 2, सेकंड क्वाड्रंट पाय बाय 2 टू पाय. आणखी थर्ड क्वाड्रंट मध्ये कसं येणार आहे, पाय इज लेस दॅन थीटा लेस दॅन 3 पाय बाय 2. आणि फोर्थ क्वाड्रंट कुठून असणार आहे, फोर्थ क्वाड्रंट इथून स्टार्ट होणार आहे 3 पाय बाय 2. फोर्थ क्वाड्रंट कसं असणार आहे, 3 पाय बाय 2 लेस दॅन थीटा लेस दॅन 2 पाय. आपल्याला इथं कंप्लीट होतोय 2 पाय, 0 किंवा 2 पाय. लक्षात येते, आपले एक क्वाड्रंट झाले. म्हणजे हा क्वाड्रंट फर्स्ट क्वाड्रंट, हा सेकंड क्वाड्रंट, हा थर्ड क्वाड्रंट आणि हा फोर्थ क्वाड्रंट. लक्षात येते. आपण एक सर्कल घेतलं, एक्स एक्सिस घ्या, वाय एक्सिस आपण याला फर्स्ट क्वाड्रंट मध्ये करेक्ट, हा सेकंड, हा थर्ड क्वाड्रंट आणि हा फोर्थ क्वाड्रंट. सेम मेथड, फक्त आपण इथं काय घेतले, युनिट सर्कल घेतले. काय घेतले, युनिट सर्कल घेतले. आणि इथून स्टार्ट केलं आपण, युनिट सर्कल घेतलं आपण. तर काय होणार आहे बघा, एक युनिट सर्कल घेतलं तरी हा इथून स्टार्ट होतोय 0 टू पाय बाय 2. फर्स्ट क्वाड्रंट पाय बाय 2 टू पाय, सेकंड क्वाड्रंट पाय टू 3 पाय बाय 2, थर्ड क्वाड्रंट 3 पाय बाय 2 टू 2 पाय, फोर्थ क्वाड्रंट. तुम्हाला क्वाड्रंट लक्षात आले असतील. आता आपण पॉइंट पाहणार आहोत, सायन्स ऑफ ए ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन. सायन्स बघणार आहोत. लक्षात येते. आता आपण फर्स्ट क्वाड्रंट घेतोय. काय घेतोय, फर्स्ट क्वाड्रंट. फक्त फर्स्ट क्वाड्रंटचाच विचार करणार आहोत, सेकंड थर्ड करणार नाही. बघा आता फर्स्ट क्वाड्रंट घेतोय आपण.
फर्स्ट क्वाड्रंट म्हणजे इथून स्टार्ट, करेक्ट, 0 to π/2. आपला अँगल इथं असेल थीटा, हा पॉइंट P ऑफ XY असेल, हा आपला इनिशियल रे A, हा O. तर बघा आपल्याला फर्स्ट क्वाड्रंट मध्ये, या फर्स्ट क्वाड्रंट मध्ये साइन थीटा कसा असेल, काय असेल, साइन थीटा कसा असेल. तर साइन थीटा कसा लिहितो आपण, y/r लिहितो, बरोबर, y/r. आता इथं फर्स्ट क्वाड्रंट मध्ये एक्स एक्सिस कसे आहे, फक्त एवढाच विचार करायचा आहे आपल्याला. एक्स एक्सिस कसे आहे, पॉझिटिव्ह आहे, आणि वाय एक्सिस कसे आहे, निगेटिव्ह आहे, बरोबर. एक्स एक्सिस व्हॅल्यू कशी आहे, पॉझिटिव्ह आहे, आणि वाय एक्सिस व्हॅल्यू कशी आहे, निगेटिव्ह. आपण फक्त या फर्स्ट क्वाड्रंटचाच विचार करतोय. तर यामध्ये एक्स एक्सिस पॉझिटिव्ह, वाय एक्सिस निगेटिव्ह. देअरफॉर साइन थीटा, साइन थीटा म्हणजे आपण काय घेतोय, वाय घेतोय बघा, वाय, सॉरी इथं पॉझिटिव्ह पाहिजे, वाय एक्सिस काय पाहिजे, पॉझिटिव्ह, सॉरी पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह असते, त्यामुळे वाय कसा आहे, पॉझिटिव्ह, म्हणजे साइन थीटा काय ना, पॉझिटिव्ह. कॉस थीटा कसा, एक्स, एक्स पण काय ना, पॉझिटिव्ह, आणि साइन आणि कॉस दोन्ही पॉझिटिव्ह आले, तर टॅन कसा येणार आहे, नॅचरली पॉझिटिव्ह येणार आहे. टॅन कसा घेतो आपण, साइन थीटा अपॉन कॉस थीटा, साइन थीटा अपॉन कॉस थीटा म्हणजे पॉझिटिव्ह अपॉन पॉझिटिव्ह, which is equal to पॉझिटिव्ह. आता कोसेक थीटा, कोसेक थीटा काय येणार आहे बघा, 1 अपॉन साइन थीटा, 1 अपॉन पॉझिटिव्ह, which is equal to पॉझिटिव्ह. सिमिलरली कोसेक सेक कसा येणार आहे बघा, सेक थीटा कसा येणार आहे, 1 अपॉन कॉस थीटा, which is equal to 1 upon positive, which is equal to positive. आणखी cot theta कसा येणार आहे, 1 upon tan theta, tan theta पॉझिटिव्ह आहे, म्हणजे 1 upon पॉझिटिव्ह म्हणजे काय, पॉझिटिव्ह. याचा अर्थ काय झाला, फर्स्ट क्वाड्रंट मध्ये सगळे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स कसे असतात, पॉझिटिव्ह असतात, करेक्ट. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये कसं असतं, सगळी 6च्या 6 ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स कसे आहेत, पॉझिटिव्ह आहे. आता आपण सेकंड क्वाड्रंट घेतो, फर्स्ट क्वाड्रंट झालेला आहे, सेकंड क्वाड्रंट पाहतोय. बघा आता सेकंड क्वाड्रंट कुठून कुठं असणार आहे, हे सेकंड क्वाड्रंट झाला, बरोबर. इथं π/2 टू पाय असणार आहे, म्हणजे सेकंड क्वाड्रंट मध्ये काय असणार आहे, स्टार्ट कुठून होणार आहे, π/2 लेस दॅन थीटा लेस दॅन पाय. आता आपण कोणताही पॉइंट घेऊया, हे युनिट सर्कल आहे, हा पॉइंट P ऑफ XY घेतला आपण, अँगल थीटा येतोय. आता आपल्याला कॉस थीटा म्हणजे माहिती आहे बघा, साइन थीटा म्हणजे आपण काय घेतो, y/r, युनिट सर्कल आहे म्हणजे फक्त y, डायरेक्ट घेऊया आपण, साइन थीटा म्हणजे y, कॉस थीटा म्हणजे x. आता एक्स एक्सिस कसं आहे बघा, एक्स एक्सिस सेकंड क्वाड्रंट मध्ये हा आहे आपला सेकंड क्वाड्रंट. सेकंड क्वाड्रंट मध्ये एक्स एक्सिस कसं आहे, एक्स एक्सिस निगेटिव्ह आहे, आणि वाय एक्सिस कसं आहे, वाय एक्सिस पॉझिटिव्ह आहे. बघा हा निगेटिव्ह आहे आणि हा काय आहे, हा निगेटिव्ह आहे आणि हा पॉझिटिव्ह आहे, म्हणजे एक्स कसा आहे, निगेटिव्ह, आणि वाय कसं आहे, पॉझिटिव्ह, म्हणजे साइन थीटा काय येणार आहे, पॉझिटिव्ह येणार आहे, बरोबर. साइन थीटा कसा असणार आहे, पॉझिटिव्ह असणार आहे. आणखी कॉस थीटा कसा असेल, निगेटिव्ह असेल, निगेटिव्ह असेल. आता साइन थीटा मिळाला, कॉस थीटा मिळाला, तुम्हाला टॅन थीटा शोधता येईल. टॅन थीटा कसा शोधणार, टॅनची व्हॅल्यू कशी शोधणार, साइन अपॉन कॉस, साइन थीटा अपॉन कॉस थीटा, म्हणजे वाय अपॉन एक्स, y ची व्हॅल्यू काय आहे, पॉझिटिव्ह अपॉन निगेटिव्ह, विच इज इक्वल टू निगेटिव्ह. म्हणजे सेकंड क्वाड्रंट मध्ये टॅन कसा असतो, ऑलवेज निगेटिव्ह, नेहमीच काय असणार आहे, निगेटिव्ह असणार आहे. आता कोसेक थीटा, कोसेक थीटा डिफाइन कसा करतो आपण, 1 अपॉन साइन थीटा, आणि साइन थीटा पॉझिटिव्ह आहे, 1 अपॉन पॉझिटिव्ह, विच इज इक्वल टू पॉझिटिव्ह.
म्हणजे कोसेक थिटा पॉझिटिव्ह आहे बरं का. सेकंड क्वाड्रंट मध्ये कोसेक थिटा कसा आहे, पॉझिटिव्ह आहे. साइन कॉस आणि कोसेक सेक थिटा राहिला. सेक थिटा इज इक्वल टू 1 अपॉन कॉस थिटा आणि कॉस थिटा तर निगेटिव्ह आलाय 1 अपॉन निगेटिव्ह व्हिच इज इक्वल टू निगेटिव्ह. आणि कॉट थिटा काय येणार आहे बघा 1 अपॉन टॅन थिटा. टॅन थिटा निगेटिव्ह आहे म्हणजे आपण काय येणार आहे, निगेटिव्ह येणार आहे. किती इझी आहे बघा. फक्त साइन आणि कॉसच्या व्हॅल्यूज लक्षात घ्यायच्या. साइन आणखी कॉसच्या व्हॅल्यूज लक्षात घ्यायच्या. म्हणजे साइन ऍक्सिस साइनची व्हॅल्यू कशावर करणार तुम्ही, वाय ऍक्सिस वर कन्सिडर करणार आणि कॉसची एक्स ऍक्सिस कन्सिडर करायचा आहे. आता आपण थर्ड क्वाड्रंटला जातोय बघा. थर्ड क्वाड्रंट मध्ये कसं असणार आहे, हे आपलं युनिट सर्कल आहे. थर्ड क्वाड्रंट म्हणजे इथं जाणार आहोत बरोबर. थर्ड क्वाड्रंट म्हणजे कुठं जाणार आहे, 3π/2 पर्यंत जाणार आहे. हा आपला थर्ड क्वाड्रंट असेल. हा थर्ड क्वाड्रंट झाला. स्टार्ट कुठून होतोय, पाय टू 3π/2 करेक्ट. म्हणजे 0 इज सॉरी पाय इज लेस दॅन थिटा लेस दॅन 3π/2. आता यामध्ये हा पॉइंट असणार आहे P ऑफ XY बरोबर. पॉइंट कसा असणार आहे, P ऑफ XY. अँगल कुठून असणार आहे, स्टार्ट इथून झालेला अँगल इथपर्यंत आलेला असणार आहे आपला थर्ड क्वाड्रंट मध्ये. तर आपल्याला आता इथं काय कन्सिडर करायचं आहे, साइन म्हणजे y ऍक्सिस आणि कॉस थिटा म्हणजे x ऍक्सिस. x ऍक्सिस कसा आहे, तर x ऍक्सिस निगेटिव्ह आहे आणि y ऍक्सिस पण कसा आहे, निगेटिव्ह आहे. x ऍक्सिस पण निगेटिव्ह, y ऍक्सिस पण निगेटिव्ह. देयरफॉर साइन थिटा कसं येणार आहे बघा. साइन थिटा म्हणजे y ऍक्सिस आणि y ऍक्सिस कसा आहे, निगेटिव्ह आहे म्हणून हे निगेटिव्ह. कॉस थिटा कसा आहे, x ऍक्सिस आहे. x ऍक्सिस म्हणजे काय, निगेटिव्ह आहे. म्हणजे टॅन थिटा कसा येणार आहे, साइन थिटा अपॉन कॉस थिटा म्हणजे निगेटिव्ह अपॉन निगेटिव्ह. निगेटिव्ह अपॉन निगेटिव्ह व्हिच इज इक्वल टू पॉझिटिव्ह. निगेटिव्ह अपॉन निगेटिव्ह म्हणजे काय येणार आहे, पॉझिटिव्ह येणार आहे. आता कोसेक थिटा कसा येणार आहे बघा 1 अपॉन साइन थिटा. आता साइन थिटा पण निगेटिव्ह आहे आणि कॉस थिटा पण निगेटिव्ह आहे म्हणजे हा निगेटिव्ह येईल आणि हा काही निगेटिव्ह येईल. सेक थिटा पण काय येईल, निगेटिव्ह which is equal to निगेटिव्ह. आणि कॉट थिटा काय येईल बघा 1 अपॉन टॅन थिटा येतोय. 1 अपॉन टॅन थिटा येते म्हणून हा काही पॉझिटिव्ह येईल. टॅन थिटा आणि कॉट थिटा काही पॉझिटिव्ह येईल. आता आपण फोर्थ क्वाड्रंट मध्ये जातोय. कुठे जातोय आपण, फोर्थ क्वाड्रंट मध्ये जाणार आहे. फोर्थ क्वाड्रंट कसं असेल बघा, हे सर्कल असणार आहे. फोर्थ क्वाड्रंट इथे येणार आहे बरोबर. आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये इथे किती येणार आहे, 3π/2 टू 2π. म्हणजे आपलं इंटरवल कसं असणार आहे, 3π/2 टू लेस दॅन 2π. हा आपल्याला टी हा पॉइंट मिळेल XY आणि अँगल आपला स्टार्ट कुठून झाला असणार आहे, इथून इथपर्यंत अँगल असणार आहे. आता यामध्ये x ऍक्सिस आणि y ऍक्सिस चेक करायचे आपल्याला बरोबर. x ऍक्सिस आणि y ऍक्सिस. आता x ऍक्सिस कसं आहे बघा, इथं पॉझिटिव्ह आहे. y ऍक्सिस कसा आहे, निगेटिव्ह आहे. x ऍक्सिस पॉझिटिव्ह, y ऍक्सिस निगेटिव्ह. म्हणजे cos थिटा पॉझिटिव्ह आहे, sin थिटा काय आहे, sin थिटा म्हणजे आपण y घेतो ना, y घेतो म्हणून निगेटिव्ह आहे. आता यामध्ये चेंजेस काय होतात बघा, बदल काय होणार आहे त्या डेफिनेशन मध्ये. tan थिटा म्हणजे काय घेतो, sin थिटा अपॉन cos थिटा. sin थिटा अपॉन cos थिटा. निगेटिव्ह अपॉन पॉझिटिव्ह म्हणजेच काय येणार आहे, निगेटिव्ह येणार आहे. आता कोसेक थिटा म्हणजे 1 अपॉन निगेटिव्ह म्हणजेच निगेटिव्ह. सेक थिटा 1 अपॉन cos थिटा म्हणजे 1 अपॉन पॉझिटिव्ह व्हिच इज इक्वल टू पॉझिटिव्ह. आणि कॉट थिटा कसा घेतो आपण, 1 अपॉन tan थिटा. 1 अपॉन tan थिटा तर निगेटिव्ह आहे म्हणजेच काय येणार आहे, हा निगेटिव्ह येणार आहे. म्हणजे फोर्थ क्वाड्रंट मध्ये काय काय आहे बघा, साइन थिटा निगेटिव्ह आहे, कॉस थिटा पॉझिटिव्ह आहे
आणि टॅन थिटा कसं आहे निगेटिव्ह आहे. फक्त तुम्हाला आता चारही क्वाड्रंट्स झाले. आता लक्षात ठेवताना काय लक्षात ठेवायचंय, साइन थिटा म्हणजे y, कॉस थिटा म्हणजे x. बघा लक्षात कसं ठेवायचं आहे, साइन थिटा म्हणजे y आणि कॉस थिटा म्हणजे x. साइन थिटा म्हणजे y आणि कॉस थिटा म्हणजे x. हे लक्षात ठेवलं. आता क्वेश्चन कसा येईल बघा, क्वेश्चन इज फाइंड द साइन्स ऑफ द signs of the sine 300 डिग्री. आपल्याला एक्सच साइन शोधायचं आहे. साइन कसा दिलाय 300 डिग्री दिलाय आणि त्याचं साइन शोधायचं. साइन शोधायचं म्हणजे तो पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह शोधायचं. आता 300 डिग्री दिलाय. आता आपल्याला सर्कल माहिती आहे, डोळ्यासमोर आणायचं. बघा हे युनिट सर्कल येते 300 डिग्री. 0 टू इथं π/2 90 डिग्री येतो. इथं किती येतोय बघा पाय येणार आहे, बरोबर आहे. 180 डिग्री येणार आहे इथं करेक्ट. आणि 3π/2 म्हणजे 270 डिग्री येणार आहे आणि इथं किती येणार आहे 2π which is equal to 360 डिग्री येणार आहे करेक्ट. आता आपल्याला साइन 300 डिग्री पर्यंत जायचं. कुठं जायचं आहे साइन 300 डिग्री. अँगल स्टार्ट होतो इथे अँटी क्लॉक वाईज ना आपल्याला अँगल काउंट करायचं आहे बरं का. आपण नेहमी कसं करतो पॉझिटिव्ह अँगल कसा करतो, साइन 30 डिग्री पॉझिटिव्ह आहे, आपण कसं घेतो अँटी क्लॉक वाईज इकडून स्टार्ट करतो काउंट करायला. आता इथं 90 कंप्लीट झाली, इथं 180 कंप्लीट झाली, बघा इथं 270 कंप्लीट झाली. आता आपला अँगल कुठं जाणार आहे, इथं असणार आहे 270 टू 360 इथं कुठं तर असणार आहे आपला अँगल करेक्ट. तिथं आपला अँगल असणार आहे. म्हणजे अँगल कुठे गेला फोर्थ क्वाड्रंट मध्ये गेला. अँगल कुठे गेला फोर्थ क्वाड्रंट मध्ये गेला. आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये आपल्याला फक्त साइन शोधायचं. साइनचा फोर्थ क्वाड्रंट मध्ये साइन म्हणजे काय आपण y घेतो. फोर्थ क्वाड्रंट मध्ये y एक्सिस कसा आहे, y एक्सिस निगेटिव्ह आहे. y एक्सिस निगेटिव्ह आहे म्हणून हा काय झाला निगेटिव्ह झाला. बघा एका वर्ड मध्ये आन्सर येते निगेटिव्ह. काय शोधायचं आहे अँगल कोणत्या क्वाड्रंट मध्ये, फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंट की फोर्थ क्वाड्रंट. आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये आपल्याला अँगल सापडला तर साइन म्हणजे काय घेतो आपण y एक्सिस. y एक्सिस फोर्थ क्वाड्रंट मध्ये कसं आहे निगेटिव्ह आहे. म्हणजे साइन 300 डिग्री कसा झाला निगेटिव्ह झाला. आता आपण cos 4 सेकंड एक्झाम्पल घेतोय बघा यातलं. cos 400 डिग्री घेतोय. सेकंड एक्झाम्पल cos 400 डिग्री. cos 400 डिग्री कसं घेणार बघा, कुठे जाणार आहे आपला अँगल स्टार्ट करूया. इथं 360 झालेला म्हणजे आपला अँगल इथून असं पुढे जाणार. आपण इथून स्टार्ट केला ना काउंट करायला म्हणजे इथं 360 कंप्लीट झाले म्हणजे इथं कुठेतरी अँगल असणार आहे आपला. इथं कुठेतरी हा अँगल असणार आहे. म्हणजे अँगल कुठे गेला फर्स्ट क्वाड्रंट मध्ये गेला, बरोबर. अँगल कुठे गेला फर्स्ट क्वाड्रंट मध्ये गेला. आणि फर्स्ट क्वाड्रंट मध्ये तुम्हाला माहिती आहे सगळेच काय असतात ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स काय असतात पॉझिटिव्ह असतात. आता कॉस आहे, कॉस एक्स एक्सिस कसं आहे पॉझिटिव्ह आहे, y एक्सिस पण पॉझिटिव्ह आहे. त्यामुळं फर्स्ट क्वाड्रंट मध्ये सगळी ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स कसे आहेत पॉझिटिव्ह आहेत. त्यामुळे cos 400 डिग्री कसा आला पॉझिटिव्ह आला. किती इझी आहे बघा. फक्त दिलेला अँगल कोणत्या क्वाड्रंट मध्ये आहे हा चेक करायचा. थर्ड एक्झाम्पल यातलं बघा. थर्ड एक्झाम्पल cot -206 डिग्री. बघा कॉट घ्यायचा आहे मायनस दिले याचा अर्थ काय क्लॉकवाईज तुम्हाला काउंट करायचं आहे. मायनस आपण अँगल कसा करतो काउंट क्लॉकवाईज म्हणजे इथून अँगल आपला स्टार्ट होणार 260 कुठल्या क्वाड्रंट मध्ये जातो हे फक्त चेक करायचं. इथं 90 डिग्री होणार, इथं 180 डिग्री होती आणि इथं 180 जे झाल्यानंतर इथे किती होतील म्हणजे आपल्याला हा सेकंड क्वाड्रंट मध्ये जाईल, बरोबर आहे. अँगल हा काय होणार आहे इथं 260 इथं काहीतरी मिळेल आपल्याला. म्हणजे कुठं मिळणार आहे सेकंड क्वाड्रंट मध्ये मिळणार आहे. आणि सेकंड क्वाड्रंट मध्ये आता आपल्याला कॉट शोधायचं आहे. कॉट शोधण्यासाठी आपण टॅन शोधूया. टॅन कसं आहे सेकंड क्वाड्रंट मध्ये टॅन कसं असणार आहे बघा. साइन आपण कॉस साइन कसं आहे इथं साइन बघा साइन आपण काय घेतो y एक्सिस घेतो आणि कॉस कसा x एक्सिस घेतो.
हा पॉझिटिव्ह आहे, हा निगेटिव्ह आहे. म्हणजे आपल्याला हा पॉझिटिव्ह मिळेल आणि हा काय मिळेल, निगेटिव्ह मिळेल. टॅन थिटा कसा मिळेल, निगेटिव्ह. देअरफॉर कॉट थिटा कसा येणार आहे, कॉट थिटा पण कसा येईल, निगेटिव्ह येणार आहे. कॉट थिटा काय येणार आहे, निगेटिव्ह येणार आहे, कारण हा सेकंड क्वाड्रंट मध्ये जातो. जरी तुम्ही अँटी क्लॉकवाईज काउंटिंग केलं तर क्वाड्रंट चेंज करायचे नाही. काय क्वाड्रंट आहे तसे ठेवायचे. म्हणजे फर्स्ट क्वाड्रंट आहे तसा, सेकंड क्वाड्रंट आहे तसा, थर्ड क्वाड्रंट आहे तसा आणि फोर्थ क्वाड्रंट आहे तसाच ठेवायचा. त्यामध्ये काही चेंजेस करायचे नाही. ओके, थँक्यू.